स्वामी समर्थ महाराज माझ्या घरामध्ये आहेत की नाहीत, की माझी सेवा उगाचच वाया जात आहे. एवढी सेवा करूनही स्वामी माझ्यासोबत का नाहीत, माझ्या घरामध्ये का नाहीत, असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर रोज आपल्या जीवनामध्ये रोज नवनवीन संकट येतात, रोज नवीन समस्या, रोज घरामध्ये काही ना काही तर घडतं. आपली काही चूक नसताना देखील इतर आपले अपमान करतात, आपल्याला घालून फोडून बोलतात. मग अशा वेळेला आपण खूप दुखावले जातो. याचं एक सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर स्वामी महाराज चोळाप्पाच्या घरी न सांगता आले होते आणि चोळाप्पाच्या घरी आल्यावर त्याच्या घरामध्ये त्या सर्वांना खूप त्रास देत होते. म्हणजे काय तर चोळाप्पाची बायको जेव्हा स्वयंपाक करायची तेव्हा चुलीमध्ये येऊन थुकायचे, तिथे चूळ भरून चुलीवरती पाणी ओतायचे, असे सर्व काही करत होते. काही जण झोपले असलं तरी अचानक त्यांना दचकून ओरडून उठवायचे, असं काहीतरी करते आणि घराबाहेर सर्वांना हाकलून घरातून आतून दरवाजा बंद करून मोठमोठ्याने हसायचे. मग चोळाप्पा महाराज देखील म्हणत की माझ्या घरी स्वामी असून देखील रोज काहीतरी काही असं का घडत आहे, असे चोळाप्पा महाराज म्हणत होते. पण एक लक्षात घ्या, स्वामी महाराज हे सर्व घरातील या किरकिरी बाहेर काढायला सुरुवात केले होते आणि म्हणून चोळाप्पांच्या घरी रोज असा नवीन प्रकार घडत होता. तर बघतो तुमच्या देखील बाबतीत असंच होत असेल, रोज नवी समस्या, रोज नवी संकटे, तर तुम्ही घाबरून न जाता स्वामींचे आभार माना. तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण स्वामी प्रत्यक्षात तुमच्या घरामध्ये आहेत आणि या सर्व किरकिरी, या त्रासातून तुम्हाला स्वामी बाहेर काढत आहेत. म्हणून एवढा त्रास होत आहे. आपल्याला स्वामींचे आभार मानायचे आहे आणि फक्त स्वामींचे नामस्मरण करायचे आहे. श्री स्वामी समर्थ.